हॅलो फ्रेंड्स, आज आपल्याला या लेक्चरमध्ये हर्बर्ट स्पेन्सर या समाजशास्त्रज्ञाने एक जो महत्त्वपूर्ण सिद्धांत मांडला तो म्हणजे सामाजिक उत्क्रांतीवाद या सिद्धांताबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे. मित्रांनो, हर्बर्ट स्पेन्सर याच्या बद्दल मी तुम्हाला मागे बरंचसं काही सांगितलेलं आहे. त्याचं जीवन वृत्तांत मी तुम्हाला सगळं समजून सांगितलेलं आहे. हर्बर्ट स्पेन्सर हा एक ब्रिटिश विचारवंत आहे आणि हर्बर्ट स्पेन्सर समाजशास्त्रामध्ये जो ओळखला जातो तो उत्क्रांतीच्या सिद्धांतामुळे. तो एक उत्क्रांतीवादी सिद्धांतकार आहे असं म्हटलं जातं. वस्तुतः सामाजिक उत्क्रांतीचा सिद्धांत हा हर्बर्ट स्पेन्सरच्या पूर्वी ऑगस्ट कॉम्टनेही मांडलेला होता. परंतु ऑगस्ट कॉम्टचा सामाजिक उत्क्रांतीचा सिद्धांत आणि हर्बर्ट स्पेन्सरचा सामाजिक उत्क्रांतीचा सिद्धांत यांच्यामध्ये मूलभूत फरक आहे. आपल्या सिद्धांतामध्ये मानवाची बुद्धिमत्ता आणि सामाजिक उत्क्रांती यांचा सहसंबंध जोडतो. हर्बर्ट स्पेन्सर मात्र एक वेगळीच व्याख्या देतो. तो सामाजिक उत्क्रांतीसाठी काही भाग चार्ल्स डार्विनकडून तो स्वीकारतो आणि काही भाग आपला स्वतःचा तो जो ठेवतो तो आहे भौतिक विकासाचा सिद्धांत. म्हणजे भौतिक विकासाचा सिद्धांत आणि सजीवांच्या विकासाचा सिद्धांत, भौतिक उत्क्रांती आणि सजीवांची उत्क्रांती अशा दोन सिद्धांताच्या आधारे सामाजिक उत्क्रांतीचा सिद्धांत तो मांडतो. तो कसा हे आपल्याला पुढे पाहायचंच आहे. कार्ल मार्क्स मात्र वेगळाच सामाजिक उत्क्रांतीचा सिद्धांत ठेवतो. सामाजिक परिवर्तनाचा तोही वेगळाच सिद्धांत ठेवतो. आंतरविरोधातून परिवर्तन होत जातं, विकास होत जातो असं त्याचं मत आहे. म्हणजे हे सगळे सिद्धांतकार आहेत आपल्या स्वतःच्या प्रगल्भ बुद्धीनुसार सामाजिक उत्क्रांती, सामाजिक परिवर्तन कशा प्रकारे घडून येतं हे वेगवेगळं विश्लेषण मांडतात. ऑगस्ट कॉम्टचं आपण बघितलं की पहिली ईश्वरशास्त्रीय अवस्था, नंतर हळूहळू आध्यात्मिक अवस्था आणि तिसरी प्रत्यक्षवादी वैज्ञानिक अवस्था अशा 3 अवस्थातून समाज उत्क्रांत होत जातो हे ऑगस्ट कॉम्टने सांगून दिलेलं आहे आपल्या त्याच्या सिद्धांतामध्ये, मानवी प्रगतीच्या सिद्धांतामध्ये. आता हर्बर्ट स्पेन्सरचा सामाजिक उत्क्रांतीचा सिद्धांत काय आहे? हर्बर्ट स्पेन्सर हा ऑगस्ट कॉम्टचा समकालीन, एक 20-22 वर्ष त्याच्यापेक्षा तो ज्युनियर आहे. ऑगस्ट कॉम्टने जेव्हा सामाजिक उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला तेव्हा सामाजिक उत्क्रांतीच्या सिद्धांताबद्दल त्याला एक आकर्षण निर्माण झालं आणि कॉम्टच्या विचारांच्या तो खूप जवळ जातो. त्याने कॉम्टचा उत्क्रांतीवाद स्वीकारला आणि आपणही एक सामाजिक उत्क्रांतीचा सिद्धांत मांडावा असंही त्याच्या मनात आलं. परंतु दुसऱ्या बाजूने इंग्लंडमध्ये पुन्हा त्याचाच समकालीन तो आहे चार्ल्स डार्विन. हा चार्ल्स डार्विन जो आहे हा प्रसिद्ध जीवशास्त्रासाठी प्रसिद्ध विचारवंत आहे, प्रसिद्ध शास्त्रज्ञ आहे. चार्ल्स डार्विनची एक प्रसिद्ध कृती, एक प्रसिद्ध पुस्तक, एक प्रसिद्ध ग्रंथ तो ओरिजिन ऑफ स्पीसीज प्रसिद्ध झाला आणि त्याच्यामध्ये सजीवांची उत्क्रांती कशी होत गेली याच्या संबंधी विश्लेषण आढळतं. मग सजीवांच्या संदर्भातील जी उत्क्रांती आहे ती सुद्धा हर्बर्ट स्पेन्सरने स्वीकारली. म्हणजे तो
एका बाजूने चार्ल्स डार्विनचा विचार स्वीकारतो, प्रभावित होतो उत्क्रांतीच्यासाठी सिद्धांतासाठी, आणि दुसऱ्या बाजूने तो ऑगस्ट कॉम्टच्या उत्क्रांतीच्या सिद्धांतानेही प्रभावित होतो. म्हणजे या दोन विचारवंतांचे विश्लेषण केल्यानंतर, दोन विचारवंतांचा अभ्यास केल्यानंतर त्याला असं वाटलं की आपणही सामाजिक उत्क्रांतीचा एक प्रसिद्ध एक 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 सशक्त असा सिद्धांत मांडावा की जेणेकरून समाज कसा उत्क्रांत होत गेला याचं विश्लेषण येणाऱ्या पिढीला समजण्यास मदत होईल. आता या एकूण पार्श्वभूमीचा विचार करता आपल्याला हे पाहावं लागेल की पूर्णपणे हर्बर्ट स्पेन्सर ऑगस्ट कॉम्टच्या विचारांना स्वीकारत नाही. म्हणजे ऑगस्ट कॉम्टने जो उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला तो जसाच तसा तो स्वीकारत नाही. फक्त त्याचा उत्क्रांतीचा विचार मात्र तो स्वीकारतो, परंतु त्याचा जसाच तसा तो सिद्धांत आहे त्याला तो मानत नाही. त्याच्या ऐवजी आपला स्वतःचा एक सिद्धांत असावा असं जेव्हा त्याला वाटलं तेव्हा हर्बर्ट स्पेन्सरने आपला स्वतःचा एक भौतिक विकासाचा सिद्धांत निर्माण केला. तो कोणता हे आपल्याला पाहिजे. परंतु सर्वप्रथम हा भाग लक्षात घ्यावा लागेल की हर्बर्ट स्पेन्सर जेव्हा सामाजिक उत्क्रांतीचा सिद्धांत मांडतो तेव्हा सामाजिक उत्क्रांती कशी होत गेली याचं विश्लेषण करताना, याचं विश्लेषण देताना तो दोन सिद्धांतांना गृहीत धरतो आणि दोन सिद्धांताच्या आधारे सामाजिक उत्क्रांती घडून आली असं मानतो. हे दोन सिद्धांत कोणते? तर पहिला आहे त्याचा स्वतःचा भौतिक विकासाचा सिद्धांत. भौतिक विकासाचा सिद्धांत. आणि हा एक. दुसरा आहे त्याचा समकालीन चार्ल्स डार्विनचा सजीवांची उत्क्रांती. सजीवांची उत्क्रांती जी चार्ल्स डार्विनने मांडली. चार्ल्स डार्विनचा जसाच तसा सिद्धांत तो स्वीकारतो आणि एका बाजूने आपला स्वतःचा भौतिक विकासाचा सिद्धांत तो मांडतो. अशा दोन सिद्धांताच्या आधारे सामाजिक उत्क्रांती कशी घडून आली याचं तो सविस्तर विश्लेषण देतो आणि तोच सिद्धांत प्रसिद्ध करतो. आणि जेव्हा या दोन सिद्धांताच्या आधारे आपला स्वतःचा सामाजिक उत्क्रांतीचा सिद्धांत त्याने प्रसिद्ध केला, तो ज्या पुस्तकामध्ये प्रसिद्ध केला ते पुस्तक आहे फर्स्ट प्रिन्सिपल. फर्स्ट प्रिन्सिपल हे पुस्तक 1865 साली प्रकाशित झालं. आणि हेही तितकंच महत्वाचं आहे की हा सगळा सिद्धांत मांडत असताना हर्बर्ट स्पेन्सरने एक आणखी एक नवीन कृती, एक नवीन ग्रंथ, एका नवीन ग्रंथाची तो निर्मिती करतो. आणि तो नवीन ग्रंथ आहे तो ग्रंथ जीवशास्त्राशी संबंधित आहे. तो ग्रंथ आहे प्रिन्सिपल्स ऑफ बायोलॉजी. प्रिन्सिपल्स ऑफ बायोलॉजी. या प्रिन्सिपल्स ऑफ बायोलॉजी मध्ये हर्बर्ट स्पेन्सरने एक अतिशय मौलिक विचार मांडले, एक मौलिक सत्य त्याने शोधून काढलं. त्याने जे शोधून काढलं ते जगप्रसिद्ध आहे. या प्रिन्सिपल्स ऑफ बायोलॉजी मध्ये त्याने सर्वाइव्ह ऑफ द फिटेस्ट हा प्रसिद्ध विचार मांडला. म्हणजे बलिष्ठांचे अस्तित्व, बलिष्ठांचेच जगणे, बलिष्ठांचेच पुढे सर्वाइव्ह होणे. त्याच्या विचारांमध्ये कमजोरांना स्थान नाही. जे बलिष्ठ आहेत तेच पुढे टिकतात
असं तो प्रिन्सिपल्स ऑफ बायोलॉजी मधून दाखवून देतो. म्हणजे ही थोडक्यात त्याच्या सामाजिक उत्क्रांती सिद्धांताची पार्श्वभूमी आहे. ही थोडीशी आपल्याला लक्षात ठेवावी लागेल आणि नंतर पुढे त्याचा सामाजिक उत्क्रांतीचा सिद्धांत कसा सुरू होतो याविषयी आपण सविस्तर विश्लेषण करणार आहोत. पहिले थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जर आपण गेलो तर काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात, ज्या लक्षात ठेवाव्याच लागतात. लक्षात ठेवल्याशिवाय हर्बर्ट स्पेन्सरचा सामाजिक उत्क्रांतीचा सिद्धांत आपल्याला लक्षात येत नाही. पहिलं की तो दोन विचारवंतांपासून, दोन शास्त्रज्ञांपासून उत्क्रांतीचा विचार स्वीकारतो. एक आहे ऑगस्ट कॉम्ट, ज्याने समाजाच्या उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. दुसरा त्याचा समकालीन चार्ल्स डार्विन, ज्याने सजीवांची उत्क्रांती कशी होत गेली हे आपल्या ओरिजिन ऑफ स्पीसीज या पुस्तकातून दाखवून दिलं आणि सजीवांची उत्क्रांती सुद्धा त्याने स्वीकारली. म्हणजे उत्क्रांतीचा हा सिद्धांत ऑगस्ट कॉम्ट आणि चार्ल्स डार्विन पासून तो स्वीकारतो. हा पहिला भाग. क्रमांक 2, आपला सामाजिक उत्क्रांतीचा सिद्धांत मांडताना तो सजीवांची उत्क्रांती चार्ल्स डार्विनला जशाच तसं स्वीकारतो. आणि क्रमांक 2, भौतिक, आपला स्वतःचा भौतिक विकासाचा सिद्धांत जो त्याने स्वतः निर्माण केलेला आहे तो गृहीत धरतो. या दोन सिद्धांताच्या आधारे सामाजिक उत्क्रांतीचा सिद्धांत तो प्रसिद्ध करतो. त्याचा भौतिक विकासाचा सिद्धांत काय हे आपण पाहणारच आहोत. तिसरी बाजू अशी की त्याने चार्ल्स डार्विन पासून प्रेरणा घेत एक प्रिन्सिपल्स ऑफ बायोलॉजी नावाचा जो ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथामध्ये एक प्रसिद्ध वाक्य, एक प्रसिद्ध सत्य, एक प्रसिद्ध कारण, एक सामाजिक सत्य त्याने जे शोधून काढलं ते आहे सर्वाइव्ह ऑफ द फिटेस्ट. म्हणजे जे बलिष्ठ आहे तेच पुढे आपलं अस्तित्व राखतात, कमजोर जे आहे ते नामशेष होतात, असं त्याने म्हटलं. म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीचा संबंध सामाजिक उत्क्रांतीशी आहे हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर ते कसं आपण ते आता समजून घेणार आहोत. मित्रांनो, मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे हर्बर्ट स्पेन्सरचा सामाजिक उत्क्रांतीचा सिद्धांत पाहताना जे दोन सिद्धांत त्याने दोन सिद्धांत आधारभूत मांडले त्यापैकी पहिल्यांदा आपण त्याचा स्वतःचा भौतिक विकासाचा सिद्धांत काय आहे हे पाहणार आहोत. त्याचा स्वतःचा भौतिक विकासाचा सिद्धांत काय आहे. हर्बर्ट स्पेन्सर असं सांगतो, समाज आणि जीवशास्त्र यांच्यापेक्षा ही बाजू सर्वात महत्वाची आहे. ती म्हणजे की या भूतलावर ज्या निर्जीव वस्तू आहेत, या भूतलावरच नव्हे तर अगदी ब्रह्मांडामध्ये सुद्धा ज्या निर्जीव वस्तू आहेत, ज्या सजीव नाही, या निर्जीव वस्तूंमध्ये सुद्धा उत्क्रांती घडून येते असं सत्य त्याने समोर आणलं. म्हणजे समाज तर उत्क्रांत होतो, सजीव सुद्धा उत्क्रांत होत जातात. अगदी एकविषी प्राण्यापासून आज आपण मल्टीसेल्युलर झालेलो आहोत, बहुपेशीय प्राणी झालेलो आहोत. परंतु हा भाग इतका इंटरेस्टिंग आहे जो हर्बर्ट स्पेन्सरने सांगितला. तो असं सांगतो की ज्या निर्जीव वस्तू आहेत, जे निर्जीव पदार्थ आहेत, ते त्या पदार्थांमध्ये सुद्धा उत्क्रांती घडून येते. हा इंटरेस्टिंग भाग. आणि हा विचार त्यावेळेस पहिल्यांदा हा विचार नवीन होता. निर्जीव वस्तूंची उत्क्रांती कशी घडून येते तर तो असं सांगतो की या ज्या निर्जीव वस्तू आहेत हे सगळे पदार्थ आहेत, दगड, माती, आणखी काय खनिज, आणखी ज्यांना आपण दृश्य रूपात पाहू शकतो, हाताळू शकतो.
लाकूड असेल, लोखंड असेल, दगड असेल, माती असेल, आणखी काही असेल, याला तो पदार्थ असं मानतो. आणि हे निर्जीव जो पदार्थ आहे, हे पदार्थ सातत्याने पुढे 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 जात असतात. सातत्याने त्यांच्यामध्ये एक समन्वय 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 घडून येत असतो. हा समन्वय का घडतो? कारण या विश्वातील, या निसर्गात एक गती, ज्याला मोशन असं आपण म्हणतो, या गतीच्या अस्तित्वामुळे हे सगळे पदार्थ असे एकत्रित 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 यायला लागतात. अनेक वेगवेगळे पदार्थ. ही गती त्यांना पुढे पुश करत असते. गतीच्या अस्तित्वामुळे हे सगळे पदार्थ एका ठिकाणी जमू लागतात. आणि एक कालांतराने, हे हजारो लाखो वर्षानंतर एक अशी स्थिती येते की या पदार्थांचं एक एकीकरण घडून येते. एक नवीन पदार्थ निर्माण होतो. हा पदार्थ या ब्रह्मांडात स्थिर झाल्यानंतर तो पुन्हा हजारो लाखो वर्षानंतर या गतीमुळे सतत पुढे प्रवाहित होतो. आणि सुरुवातीला हा एक असा जो पदार्थ आहे, तो आपलं मूळ रूप कालांतराने, या काळाच्या ओघामध्ये तो पदार्थ आपलं मूळ रूप टाकून देतो. आपलं साधं रूप तो टाकून देतो. आपली साधी अवस्था तो सोडून देतो. आणि हळूहळू हळूहळू काळाच्या ओघामध्ये एक जटिल अवस्था त्या पदार्थाला यायला लागते. हे सगळं का घडतं? कारण गतीमुळे घडतं. गती त्या पदार्थाला सतत प्रवाही ठेवते. तो व्याख्याच करतो. एक प्रसिद्ध व्याख्या भौतिक विकासाच्या सिद्धांताची तो करतो. म्हणजे पदार्थांचे एकीकरण. व्याख्या काय करतो तो? पदार्थांचे एकीकरण. मी आताच सांगितल्याप्रमाणे. म्हणजे आपली पृथ्वी सुरुवातीला असं एक उदाहरण म्हणून आपण असं गृहीत धरू की आपली जी पृथ्वी आहे ती सुरुवातीला त्याचं पाणी वेगळं होतं, बर्फ वेगळं होतंय, खडक वेगळे होते, माती वेगळी होती, आणखी कुठला घटक वेगळा, आणखी कुठला घटक वेगळा. हे असे ब्रह्मांडामध्ये सतत फिरत होते हे सगळे पदार्थ. परंतु गतीमुळे ते हळूहळू त्यांचं एकीकरण व्हायला लागले. व्याख्या काय करतो तो? पदार्थांचे एकीकरण आणि त्याच्याशी संबंधित गती. पदार्थांचे एकीकरण आणि त्यांच्याशी संबंधित गती, ज्या दरम्यान पदार्थ अनिश्चित, असंबद्ध समानतेकडून निश्चित, सुसंबद्ध विभिन्नतेकडे परिवर्तित होतो. व्याख्या अवघड आहे, परंतु समजून घेतलं तर खूप सोपं आहे. पदार्थ अनिश्चित, असंबद्ध समानतेकडून निश्चित, सुसंबद्ध विभिन्नतेकडे परिवर्तित होतो, विभिन्नतेमध्ये परिवर्तित होतो. हे का होतं? कारण गतीमुळे. हे सगळे पदार्थ ज्यांनी पृथ्वीला बनवलं, माती, हवा, दगड, असे गतीमुळे सगळे हळूहळू एकत्रित आले. पदार्थांचं एकीकरण. आणि नंतर ज्यावेळेस हे सगळे पदार्थ, दगड, माती, बर्फ वगैरे एकत्र आले, त्यांचं एकीकरण घडून आलं या सगळ्या गतीच्या संयोगामुळे. आणि आणखी हजारो लाखो अब्जावधी वर्षानंतर या पृथ्वीरूपी पदार्थामध्ये सुरुवातीला जो साधेपणा होता तो हजारो लाखो वर्षानंतर तो साधेपणा नष्ट झाला. त्या पृथ्वीवर हेटेरोजेनिटी यायला लागली. त्या पृथ्वीवर अनेक घटक निर्माण झाले. म्हणजे एकीकरण, पदार्थांचं एकीकरण झाल्यानंतर हा पदार्थ, हा गोळा सुरुवातीला अनिश्चित, असंबद्ध, समानता
या अवस्थेत होता. म्हणजे कुठेही बघितलं तर सगळीकडे सारखंच होतं. म्हणजे आज अमेरिका आहे आणि दुसऱ्या बाजूने भारत आहे, पण हे त्यावेळेस जर आपण बघितलं तर सगळीकडे असं सारखंच पाणी, कुठे अग्नी तर कुठे डोंगर दऱ्या, हे असं सगळीकडे. कुठला जीव नव्हता, वनस्पती नव्हती, हवामान नव्हतं, की आणखी कुठलं काही 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 अस्तित्वात नव्हतं. म्हणून ही जी सुरुवातीची अवस्था आहे, जी सुरुवातीची अवस्था आहे, पदार्थाचं एकीकरण घडून आल्यानंतरची जी अवस्था आहे, त्याला तो अनिश्चित असंबद्ध समानतेची अवस्था म्हणतो. समानता या अर्थाने सगळीकडे सारखेच पाणी, कुठे काही जटिलता त्याच्यामध्ये नाही. परंतु पुन्हा गतीच्या त्या अस्तित्वामुळे, गतीने पुन्हा त्या पदार्थाला प्रवाहित केल्यामुळे हा जो गोल पदार्थ आहे, पृथ्वीरूपी गोल पदार्थ, तो लाखो अब्जावधी वर्षानंतर त्याच्यामध्ये हळूहळू हळूहळू निश्चित सुसंबद्ध विभिन्नता यायला लागते. निश्चित सुसंबद्ध विभिन्नता, निश्चित सुसंबद्ध विभिन्नता याचा अर्थ त्या पृथ्वीरूपी गोळ्याला पाणी निर्माण झालं, बर्फाचं पाणी झालं, पाण्यामध्ये जीव निर्माण झाले, हळूहळू वनस्पती वाढायला लागल्या, हळूहळू वातावरण निर्माण झालं, हळूहळू डोंगर स्थिर व्हायला लागले, हळूहळू सागर निर्माण झाले, हळूहळू नद्या प्रवाहित झाल्या, जीवसृष्टी अस्तित्वात आली आणि हळूहळू हळूहळू हा सगळा पसारा, हवामान, आणखी काय वायुमंडल, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड वगैरे वगैरे वगैरे, अशी सगळी हेटेरोजेनिटी, अशी सगळी विभिन्नता या पृथ्वीवर आली. म्हणून पृथ्वीने सुरुवातीचं साधं रूप हे सोडलं, समानतेचं रूप सोडलं, अनिश्चिततेचं रूप सोडलं, असंबद्धतेचं रूप सोडलं आणि हजारो लाखो वर्षानंतर हाच गोळा पृथ्वीत रूपांतर झाला. एक निश्चित सुसंबद्ध विभिन्नता त्याच्यामध्ये. म्हणजे हा त्याचा मौलिक विचार, हे त्याचं संशोधन भौतिक विकासाला स्पष्ट करतं. हाच त्याचा भौतिक विकासाचा सिद्धांत आहे. भौतिक म्हणजे हे सगळे निर्जीव पदार्थ, हे निर्जीव घटक जे पदार्थाने बनलेले आहे. तो सांगतो की पदार्थ कधीही नष्ट होत नाही. लाकडाला जाळलं तर त्याचं कोळशात रूपांतर होतं, पाण्याला तापवलं तर त्याची वाफ होते. पदार्थ फक्त रूप बदलतो, पदार्थ कधीही नष्ट होत नाही. आणि या पदार्थांना ती गती सतत ढकलत असते. आणि मग असे विविध पदार्थ हे सगळे त्यांचं एकीकरण घडून यायला लागतं. आणि एकीकरण घडून आल्यानंतर त्या पदार्थाचं जे सुरुवातीचं साधं रूप असतं ते हळूहळू नष्ट होतं आणि त्या पदार्थामध्ये एक विभिन्नता यायला लागते. पदार्थ साध्या अवस्थेतून जटिल अवस्थेकडे जातात. असा भौतिक विकासाचा, निर्जीव घटकाच्या विकासाचा सिद्धांत हर्बर्ट स्पेन्सरने तो निर्माण केला. आणि हा विचार पहिल्यांदा जगाला तो माहिती झाला. तर हा सामाजिक उत्क्रांतीला हा सिद्धांत तो लागू करतो. परंतु कसा लागू करतो ते आपण पुढे पाहणार. म्हणजे भौतिक विकासाचा सिद्धांत तुम्हाला कळाला असं मी गृहीत धरतो. सोपा आहे. भौतिक विकासाचा सिद्धांत एका शब्दात आपल्याला सांगता येईल की जे निर्जीव जे घटक आहेत साध्या अवस्थेकडून जटिल अवस्थेमध्ये ते रूपांतरित होतात. त्यालाच तो थोडा शास्त्रीय भाषेत व्याख्या त्याची देतो. पदार्थांचा समन्वय आणि त्याच्या संबंधित गती, ज्याच्या दरम्यान पदार्थ अनिश्चित असंबद्ध समानतेकडून निश्चित सुसंबद्ध विभिन्नतेकडे तो यायला लागला. या अर्थाने हे झालं. जसं पृथ्वीचं उदाहरणाबाबतीत तुम्हाला मी समजून सांगितलं. हा विचार थोडासा आणखी स्पष्ट करण्यासाठी मी एक फार महत्त्वाचं उदाहरण विद्यार्थ्यांना देतो. ते म्हणजे झाडाची एक बी आपण पाहतो. मराठीमध्ये बी आपल्याला माहिती आहे, कुठल्याही झाडाचं एक बी असतं. आणि ते बी सुरुवातीला आपण बघितलं असं हातात घेतलं, छोटंसं असतं आणि सगळीकडून एक समानता असते, एक अनिश्चित असंबद्ध समानता असते. परंतु ते बी आपण जमिनीमध्ये लावलं आणि कालांतराने वर्ष, 2 वर्ष, 4 वर्षानंतर आपण पाहतो की या बियाने आपलं समानतेचं रूप, अनिश्चिततेचं रूप, असंबद्धतेचं रूप हळूहळू सोडलेलं असतं.
ते सोडायला लागतं, कारण गती अशी त्याला पुढे पुढे ढकलते आणि हळूहळू हळूहळू त्या बियाचं साध्या अवस्थेतून जटिल अवस्थेमध्ये रूपांतर होतं. म्हणजे हळूहळू खोड तयार व्हायला लागतं, पानं तयार व्हायला लागतात, फुलं तयार व्हायला लागतात, फांद्या तयार व्हायला लागतात आणि मग त्याचं एक विशिष्ट असं झाड तयार व्हायला लागतं. त्याला फळं लागतात, पानं लागतात, सुगंध येतो, आणखी काय आणखी काय आणखी काय आणखी काय. म्हणजे ते बी साध्या अवस्थेतून जटिल अवस्थेमध्ये रूपांतरित झालं. या उदाहरणावरून आपल्याला त्याचा भौतिक विकासाचा सिद्धांत समजण्यास मदत मिळते. मला आशा आहे की तुम्हाला हर्बर्ट स्पेन्सरचा भौतिक विकासाचा सिद्धांत समजला असेल. हा सिद्धांत समजला असेल तर पुढे आपण अगदी थोडक्यात सजीवांच्या उत्क्रांतीचा सिद्धांत काय आहे हे पाहणार आहोत. म्हणजे हा सिद्धांत महत्वाचा आहे, परंतु त्याचा जो दुसरा सिद्धांत तो जो स्वीकारतो सामाजिक उत्क्रांतीसाठी, सामाजिक उत्क्रांतीचं स्पष्टीकरण देण्यासाठी जो दुसरा आहे तो आहे सजीवांची उत्क्रांती. आता सजीवांची उत्क्रांती काय आहे याचं खूप मोठं विश्लेषण आहे, ते जीवशास्त्रामध्ये, तो जीवशास्त्राचा अभ्यास आहे. परंतु सजीवाची उत्क्रांती कोणी सांगितली हा सिद्धांत त्याचा स्वतःचा नाही. हा आहे चार्ल्स डार्विनचा, जो बायोलॉजिकल इव्होल्युशनिस्ट आहे. तो सजीवांचा उत्क्रांतीवादी सिद्धांतकार आहे. सजीवांच्या बाबतीत उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारा तो आहे. मग त्याचा काय हा सिद्धांत आहे, तर तो असं सांगतो की चार्ल्स डार्विनने एक प्रसिद्ध पुस्तक जे लिहिलं ते आपल्याला माहिती आहे. ते पुस्तक आहे ओरिजिन ऑफ स्पीसीज. ओरिजिन म्हणजे उदय, स्पीसीज म्हणजे या प्रजाती, या सगळ्या प्राण्यांच्या ज्या प्रजाती आहेत त्यांचा उदय कसा झाला. तो उदय कोणत्या मूलभूत सिद्धांतानुसार झाला, तर तो सिद्धांत आहे स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, म्हणजे अस्तित्वासाठी संघर्ष. अस्तित्वासाठी संघर्षातून ही जीवसृष्टी निर्माण झाली असं त्याचं मत आहे. म्हणजे या भूतलावरील प्रत्येक प्राण्याला आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करावाच लागतो आणि संघर्षात त्याला विजयी व्हावंच लागतं. जे विजयी झाले त्यांनीच आपलं अस्तित्व पुढे ठेवलेलं आहे, तेच आपलं अस्तित्व राखून आहे, कमजोर संपलेले आहे. असं सोपं विश्लेषण चार्ल्स डार्विनच्या या स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, अस्तित्वासाठी संघर्ष या विचाराचं आहे. म्हणजे आपण लाखो वर्ष मागे जर बघितलं तर या भूतलावर अनेक प्राणी झाले, होऊनही गेले, परंतु आज जे प्राणी आपल्याला दिसतात ते सतत संघर्ष करत करत पुढे आलेले आहेत. डायनासॉर खूप मोठा होता, परंतु तो संघर्षात तो कमजोर ठरला, तो संपला. पण आज मात्र जे प्राणी आहेत त्यांनी सतत संघर्ष केलेला आहे, आपलं अस्तित्व पुढे ठेवलेलं आहे आणि पुढे ठेवत सुद्धा आलेले आहेत. स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स असं सोपं विश्लेषण आपण चार्ल्स डार्विनकडून ते स्वीकारतो. तर हे दोन्ही सिद्धांत, त्या दोन्ही सिद्धांताचा सार हर्बर्ट स्पेन्सर काढतो आणि आता तो समाजाची उत्क्रांती कशी झाली याचं विश्लेषण देतो. हाच भाग इथे समजून घेणं महत्वाचं आहे. म्हणजे समाज कसा उत्क्रांत झाला, तर तो ऑगस्ट कॉम्टच्या नियमाप्रमाणे झालेला नाही, तर या दोन सिद्धांताप्रमाणे झालेला आहे. ऑगस्ट कॉम्टपेक्षा तो वेगळा ठरतो. मग कसा, तर त्याचा स्वतःचा भौतिक विकासाचा जो सिद्धांत आहे, तो सिद्धांत काय आहे की पदार्थ साध्या अवस्थेकडून जटिल अवस्थेमध्ये जातो. म्हणजे हा नियम समाजालाही लागू होतो. हा नियम समाजाला कसा लागू होतो, तर एक उदाहरण आपण पाहू. एखादं खेडेगाव आहे आणि एक आदिम अवस्थेमध्ये ते आहे. त्या
खेड्यामध्ये नैसर्गिक वस्तू खूप आहेत, नैसर्गिक संसाधनं विपुल आहेत. नदी आहे, डोंगर आहे, आणखी पाणी आहे, सुपीक जमीन आहे, बरीचशी जीवसृष्टी आहे, वनस्पती आहे, असं सगळं आहे. आणि तिथे जे लोक राहतात ते या बाबतीत अनभिज्ञ आहेत, कारण त्यांची अवस्था अधीन आहे. फार कमी लोकांचं अस्तित्व तिथे आहे. म्हणजे ही जी अवस्था आहे ही अवस्था अनिश्चित, असंबद्ध समानतेची अवस्था आहे. दुसऱ्या भाषेत ही साधी अवस्था आहे. परंतु ही गती सतत त्या पदार्थाला जशी पुढे ढकलते तसाच हा समाज गतिमान आहे. आणि कालांतराने हा ते खेडेगाव, त्या खेडेगावातला समाज हळूहळू आपलं साधुरूप टाकून द्यायला लागते. आणि कालांतराने 100-500-1000 वर्षामध्ये सुरुवातीचं रूप जे पूर्णपणे बदललेलं असतं आणि 1000 वर्षानंतर एक नवीन, एक जटिल गुंतागुंतीचं रूप त्या समाजाला, त्या खेडेगावाला निर्माण झालेलं असतं. म्हणजे सुरुवातीला एक पाणी, डोंगर, नद्या जे काय असेल ते तिथे होतं, त्या लोकांना ते माहिती नव्हतं. परंतु एक पिढी जाते, पुन्हा दुसरी पिढी येते, ते हळूहळू दुसऱ्या गावाशी संपर्क ठेवायला कुठेतरी रस्ता करू लागतात. एका डोंगराच्या दरीतून दुसऱ्या डोंगरावर जाण्यासाठी कुठेतरी ते लाकडाचा पूल, लाकडी ओंडके टाकायला लागतात. हळूहळू विकास होतो. आणखी पुढची पिढी येते, आणखी पुढची पिढी येते. कुठेतरी एक नवीन बियांचा शोध लागतो, नवीन फळबागं तयार होतात, शेतीची थोडीशी आधुनिक पद्धती यायला लागते, पक्के रस्ते व्हायला लागतात, सडक व्हायला लागतात. आणि हळूहळू असं करता करता हजारो वर्षामध्ये मग एक नगरात त्याचं रूपांतर होतं. तिथे बँका, पतपेढ्या, विविध तंत्रज्ञान, शाळा, महाविद्यालय, आणखी काय, सरकारी कार्यालय, उंच उंच इमारती, पाणी, कालवे, असं सगळं निर्माण तिथे होतं. पण सुरुवातीची अवस्था जर बघितली तर ते खेडं होतं आणि ती साधी अवस्था होती. त्या साधी अवस्थेला हार्बर्ट स्पेन्सर अनिश्चित, असंबद्ध समानतेची अवस्था मानतो. परंतु गतीमुळे ते खेडे गतिमान झालं, पुढे पुढे परिवर्तित होत गेलं आणि सगळी एक आधुनिकता, सगळी जटिलता, सगळी गुंतागुंत त्या खेडेगावाची निर्माण होऊन त्याचं नगरात रूपांतर झालं. म्हणजे आपल्या भौतिक विकासाचा सिद्धांत तो समाजावरही लागू होतो आणि अशा प्रकारे समाज उत्क्रांत होत गेले असं विश्लेषण ते होते हार्बर्ट स्पेन्सर. एवढंच नाही तर दुसऱ्या बाजूने तो डार्विनकडेही येतो आणि डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे तो असं सांगतो की आज ज्या संस्कृती आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांचं अस्तित्व हजारो, 4-5 हजार वर्ष पूर्वीपासून आहे. भारताची संस्कृती आहे, मेसोपोटेमिया आहे, चीन संस्कृती आहे, ग्रीस संस्कृती आहे, रोमन संस्कृती आहे, इजिप्त संस्कृती आहे, आणखी आहे बॅबिलोनियन संस्कृती आहे. त्यांना हजारो वर्षांचा इतिहास आहे. परंतु या संस्कृतीच्या पुढे आज आपण पाहतो तर या सगळ्या संस्कृती काळाच्या ओघामध्ये सतत झगडा करत करत, सतत संघर्ष करत करत आपलं अस्तित्व पुढे ठेवत आलेले आहे. म्हणजे आज जे समाज आपल्याला दिसतात या समाजांना डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे मागे हजारो वर्षात काळाच्या ओघामध्ये संघर्ष करावा लागला, आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागला. हा संघर्ष निसर्गाशी असेल, हवा, पाणी, पूर, दुष्काळाशी असेल, नैसर्गिक संकटाशी असेल, निसर्ग प्राण्यांशी असेल, इतर दुसऱ्या टोळ्यांशी असेल, जो काही असेल, कशाशी असेल, परंतु सतत सतत संघर्ष, समाजामध्ये सतत संघर्ष आहे. आणि या संघर्षातून ते विजयी ठरत 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 पुढे आलेले आहेत. संघर्षामध्ये जे समाज टिकू शकले नाही त्यांचं अस्तित्व काळाच्या ओघात संपलेलं आहे. परंतु आज आपल्याला जे समाज दिसतात ते संघर्षातून विजयी होऊन पुढे आलेले आहेत. म्हणजे जीवसृष्टीच्या उत्क्रांतीचा सिद्धांत सुद्धा तो समाजाच्या उत्क्रांतीवर लागू करतो. आणि अशा प्रकारे मित्रांनो, या दोन सिद्धांताच्या आधारे समाज अशा प्रकारे उत्क्रांत होत गेला
त्याचं विश्लेषण, त्याचं करेक्ट विश्लेषण हर्बर्ट स्पेन्सरने. मी पुन्हा सांगतो, त्याच्या स्वतःच्या भौतिक विकासाच्या सिद्धांताप्रमाणे समाज उत्क्रांत झाला आणि दुसरं डार्विनच्या विचारांप्रमाणे सुद्धा समाजाला काळाच्या ओघात संघर्ष करावा लागला आणि आज त्यांचं अस्तित्व टिकून आहे. तर अशा प्रकारे अतिशय सोपा असा हा सिद्धांत जो हर्बर्ट स्पेन्सरने सामाजिक उत्क्रांतीच्या बाबतीत मांडला, हा सिद्धांत मैलाचा दगड आहे. या सिद्धांताचा अभ्यास केल्याशिवाय समाजशास्त्र परिपूर्ण होत नाही. हा भाग वेगळा की त्याच्या या सिद्धांतावर नंतर बरीच टीका झाली, परंतु टीका जरी झाली असली तरी या सिद्धांतामध्ये खूप ताकद आहे हे नंतर मान्य झालं आणि म्हणूनच हर्बर्ट स्पेन्सरला 1902 मध्ये नोबेल पारितोषिकासाठी त्याचं नामांकन झालं. ही साधी बाब नाही. यावरून त्याची उच्च विद्वत्ता आपल्या लक्षात येते. तर मित्रांनो, मला आशा आहे की या सिद्धांताचा मूळ गाभा मी तुम्हाला समजून सांगितला. हा मूळ गाभा लक्षात घेऊन तुम्ही आणखी ग्रंथ वाचन केले तर तुम्हाला हा सिद्धांत आणखी परिपूर्ण तुम्हाला समजण्यास मदत होईल. धन्यवाद.